जय हिंद मित्रांनो. तर आता मराठीच्या शब्दसंग्रहाचा अभ्यास आपण कशा प्रकारे करायला पाहिजे. तर आता या वर्षीच्या जर आपण पेपरचं म्हणजे आता जी करंटची भरती झाली या भरतीच्या जर पेपरचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला एवढं तरी आढळून येईलच की बऱ्यापैकी पेपरमध्ये शब्दसंग्रहांवर जास्तीत जास्त भर आपल्याला येताना दिसलेला आहे मित्रांनो. म्हणजे आता कमीत कमी आपल्याला 10 ते 12 प्रश्न तरी या टॉपिकवर येत असतात. पाठांतराच्या विषयावर आपल्याला मराठीच्या जो पाठांतराचा भाग आहे त्याच्यावरती 10 ते 15 मार्कांपर्यंत आपल्याला प्रश्न आपल्याला येताना दिसतात. तर आता नेमका याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा सविस्तरपणे डिटेलिंग मध्ये तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर आता मित्रांनो, आपल्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की या वर्षीचं जर आपण पेपरचं अनालिसिस केलं तर आपल्याला शब्दसंग्रहांवर बऱ्यापैकी आपल्याला भर येताना दिसतो. यामध्ये आता 10 ते 15 टॉपिक आहे. मग त्यामध्ये समानार्थी शब्द असो, विरुद्धार्थी शब्द असो, शुद्ध अशुद्ध शब्द असो, विरामचिन्हे असो, त्याच्यानंतर बऱ्यापैकी खूप काहीतरी टॉपिक यामध्ये येत असतात. म्हणी असो, वाक्प्रचार असो, अलंकारिक शब्द असो, एका शब्दसमूहाबद्दल एक शब्द असो, त्याच्यानंतर अशा प्रकारची यामध्ये 10 ते 15 टॉपिक यामध्ये महत्वाचे असतात मित्रांनो. तर आता त्याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा. तर मुळात आता तुमचं बाळासाहेब शिंदेच्या मागचे जे जे शब्द आहे, जो पाठांतराचा भाग आहे, मग साहित्य असो, त्यामध्ये लेखक असो, सर्व काही कादंबऱ्या वगैरे डिटेलिंग मध्ये आपलं तोंडपाठ असायला पाहिजे मित्रांनो. ते बाळासाहेब शिंदेच्या म्हणजे सर्वात महत्वाचं जर काही असेल तर तो मागचा जो पार्ट आहे ना, बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकाच्या मागचा जो पार्ट तो आपला तोंडपाठ असायला पाहिजे मित्रांनो. त्याच्या बाहेर वगैरे तर काही प्रश्न जात नाही. पण आता जर बऱ्यापैकी आता जर तितकं पण माझं मत आहे की आपण बाळासाहेब शिंदे सरांचं जे मराठी व्याकरणाचं जे पुस्तक आहे तर व्याकरण आपण त्या बाहेरचं तर काही जात नाही. व्याकरण आपण तितकं केलं तरी चालते. पण आता तिथं जिथं शब्दसंग्रहांचा जिथं प्रश्न येतो मित्रांनो तर तितकं करून आपल्याला चालणार नाही मित्रांनो. म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांच्या जे मागचं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शब्दसंग्रह जितके आहेत ना, जो पाठांतराचा भाग आहे तितकं करून पुरेसं नाही मित्रांनो, तितकं करून चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला मोरा वाळंबे सरांचा शब्दसंग्रहांचं पुस्तक पण आपल्याला अभ्यासावं लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे इतकं काही आता सर्वात आधी काय करायचं, बाळासाहेब शिंदे सरांच्या जे पाठांतराचा भाग आहे मागचा तो आपला डिटेलिंग मध्ये आपला डायरेक्ट पाठांतर असायला पाहिजे. मग त्याचं ते मागचे प्रश्न असो, प्रश्नामधील प्रश्नाचं उत्तर असो आणि प्रश्नामधील जे ऑप्शन असतात त्या चारही ऑप्शनचा आपल्याला डिटेलिंग मध्ये आपण अशा प्रकारचा आपण अभ्यास करायला पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर आता शुद्ध शब्द असो. आता शुद्ध शब्द कशा प्रकारचे, आता सर्वात जास्तीत जास्त कोणते शुद्ध शब्द, जास्तीत जास्त शुद्ध शब्द रिपीट होत असतात ते एका कागदावरती लिहून घ्या. कारण की आता आशीर्वाद सारखे शब्द बऱ्यापैकी आता जे या टाईपचे जे शब्द आहेत ना मित्रांनो ते आपले तोंडपाठ असायला पाहिजे. तोंडपाठ म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन, आपलं काना, मात्रा, उकार डिटेलिंग मध्ये याचा अभ्यास करायचा मित्रांनो. जे आता 10 ते 15 शब्द जे जास्तीत जास्त रिपीट होतात आणि जे एमपीएससी मध्ये विचारले गेलेले आहेत, तलाठीमध्ये विचारले गेलेले आहेत, आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, हे असे शब्द काही मोजके शब्द आपले डायरेक्ट तोंडपाठ असायला पाहिजे. अशुद्ध शब्दांकडे आपण आता बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जेव्हा आपण बघतो तेव्हा डायरेक्ट शुद्ध शब्दाकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. अशुद्ध शब्दाकडे आपली नजर पण जायला नको. अशा प्रकारचा आपण अभ्यास करायला पाहिजे. शुद्ध शब्दांकडेच आपली पूर्णची पूर्ण नजर असायला पाहिजे. काना कोणता, उकार कोणता, मात्रा कोणता, सर्व काही डिटेलिंग मध्ये आपण आपलं ऑब्झर्वेशन असायला पाहिजे त्याच्यावरती. त्याच्यानंतर आता समानार्थी शब्द. आता मित्रांनो समानार्थी शब्दांचा विषय कसा आहे की समानार्थी शब्द सर्वात जास्त जर काही पाठांतराचा भाग असेल, कारण की आता एका शब्दाचे 10 ते 15 अर्थ डायरेक्ट त्यामध्ये दिलेले आहेत. प्रत्येक पुस्तकामध्ये अशाच प्रकारचे दिलेले आहेत आणि त्याचे 10 ते 15 अर्थ त्याचे निघतात आणि ते सर्वचे सर्व आपले तोंडपाठ असायला पाहिजे मित्रांनो. आता मग अग्नीचा असो, घोड्याचा असो, आता समजा त्या पुस्तकामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांचे आपले जे 10-15 शब्द असतात ते तोंडपाठ असायला पाहिजे मित्रांनो. कारण की तुम्हाला माहितीच आहे आपल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येत असतो की घोडा या शब्दासाठी कोणता शब्द विसंगत आहे. म्हणजे आता अशा टाईपचे आपल्याला प्रश्न येत असतात मित्रांनो. त्याच्यामुळे हे आपले डिटेलिंग मध्ये आपले पाठ असायला पाहिजे. सर्वात जास्त कठीण पण हाच आहे, समानार्थी शब्द पाठ करणं थोडं कठीण आहे आणि ते जास्तीत जास्त आपले पाठ असायला पाहिजे. जितका आपला शब्दसाठा जास्तीत जास्त पाठ असेल मित्रांनो तितके आपल्याला चांगले मार्क्स पडणार आहे. कारण की ही करंटच्या भरतीमध्ये आपल्याला शब्दसंग्रहांवरती बऱ्यापैकी आपल्याला भर येताना दिसतो. आता त्यांची पण
मानसिकता त्यांचं पण माइंडसेट तसंच आहे की आता व्याकरण तर लोकांचं पाठ असतील, व्याकरण तर मुलांना मुलं सोडवू शकतात, पण आता ज्याचा शब्दसाठा जास्त आहे त्याला चांगले मार्क्स मिळतात मित्रांनो मराठीमध्ये. आता आपल्याला सरासरी जर आपण विचार केला तर आपल्याला 20 ते 22 मार्कांचं, 25 मार्कांचं कमी प्रमाणात विचारले जाते, तर 20 ते 22 मार्कांचं आपल्याला मराठी व्याकरण हे विचारले जाते. तर अशा प्रकारचं जर आपण व्यवस्थितपणे जर ऑब्झर्वेशन करून जर आपण व्यवस्थितपणे जर अभ्यास केला मित्रांनो, तर 100% आपला रिझल्ट आपल्याला नक्कीच पैकीच्या पैकी मराठीमध्ये मार्क्स मिळू शकतात मित्रांनो. त्याच्याच बरोबर आता शुद्ध शब्दाचं तर सांगितलं, समानार्थी शब्द पण आपले तोंडपाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द, आता विरुद्धार्थी शब्द फार थोडे कमी असतात, त्याच्यामुळे ते पण आपले पाठांतर असायला पाहिजे. आता वाक्प्रचार आणि समानार्थी शब्द हे खूप मोठा पाठांतराचा विषय आहे मित्रांनो. वाक्प्रचार आणि म्हणी जितके तुम्ही जास्तीत जास्त पाठ करसाल तितकंच तुम्हाला फायदा होईल. आणि आता याच्या व्यतिरिक्त काय करायचं मित्रांनो, याचं हे सर्व काही बाजूला राहू द्या. याच्या आधी मी आधीपासूनच तुम्हाला सांगितलेलं आहे, मी कालच्याच व्हिडिओमध्ये 90+ मार्क कसे घ्यायचे या व्हिडिओमध्ये ज्यांनी आतापर्यंत तो आपला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्कीच तो व्हिडिओ बघून घ्या. तर आता मित्रांनो मी आधी पण सांगितलेलं आहे आणि आता पण सांगतो, मराठीची पण सुरुवात कशा प्रकारे करायची. आता जर तुमचा टॉपिक जर आता शब्दसंग्रह असेल तर आतापर्यंत विचारले गेलेले मराठीचे सर्वचे सर्व आपले समानार्थी शब्द असो, विरुद्धार्थी असो, वाक्प्रचार असो, म्हणी असो, आतापर्यंत जे सर्वात आधी काय करायचं मी तुम्हाला क्लिअरपणेच सांगितलेलं आहे की PYQ वाचणं झाल्याशिवाय इतर कशालाही हात लावू नका. जोपर्यंत आपले PYQ मराठीचे असो की जीकेचे असो की कशाचे असो, आपले जोपर्यंत PYQ वाचणं होत नाही तोपर्यंत इतर पुस्तकाला हात लावू नका. PYQ आपले तोंडपाठ असायला पाहिजे. मग वाक्प्रचार, आतापर्यंत कोणकोणते वाक्प्रचार आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहे, आतापर्यंत कोणकोणते वाक्प्रचार आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, आतापर्यंत कोणकोणते वाक्प्रचार आपल्याला आपल्या MPSC मध्ये विचारले गेलेले आहेत, याचं आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे. हे आपलं डायरेक्ट तोंडपाठ पाहिजे मित्रांनो. कारण की पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त रिपीट होत असतात आणि ऑप्शन सुद्धा डायरेक्ट रिपीट होत असतात, त्याच्यामुळे अशा प्रकारचं आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे मित्रांनो. आणि आपल्याला हे तोंडपाठ करावं लागणार आहे मित्रांनो. पोलीस भरती मी आधीपासूनच तुम्हाला सांगितलेलं आहे की पोलीस भरती हा पाठांतराचा विषय आहे मित्रांनो. नॉलेज वाढवायच्या भानगडीत पडू नका. आपल्याला फक्त आपला उद्देश हा परीक्षा पास होणं पाहिजे, ना की नॉलेज गोळा करणं पाहिजे. मी आधीपासूनच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आता हे पाठांतर विषय मराठीचा आधी पाठांतराचा विषय सर्व काही आता म्हणजे आता याला प्रॅक्टिकली विषय राहू द्या, पण जो थेरी पार्ट आहे मागचा तो आधी पाठ करून घ्या मित्रांनो. आणि बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकासोबतच आपला मोळा वारांबे सरांचा पण आपल्याला शब्दसंग्रह आपल्याला वाचावा लागणार आहे. कारण की बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक इतकं पुरेसं नाही मित्रांनो. बाहेरचे पण प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी येताना दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला मोळा वारांबे सरांचा शब्दसंग्रहाचा साठा पण वाचावा लागणार आहे मित्रांनो. आणि इतकं आणखी जर काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील शब्दसंग्रहाबद्दलचे तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता, कमेंटमध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपच्या कॉलवर विचारू शकता. नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. कमेंटमध्ये जे काही तुमचे मराठीबद्दलचे जे काही प्रश्न असतील ते नक्कीच मला विचारा, मी नक्कीच रिप्लाय देईल. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच तुम्हाला जर आपल्या जीकेची मराठीची वगैरे PDF जर लागत असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 79 72 78 40 38 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी नक्कीच मेसेज करा. सोबतच चॅनलला जर नवीन असाल तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.